सामन्याला देखील आपण पाहिलं तर सुरदुत्य मॅच होती सुरू. पहिलं षटक पहिला चेंडू देखील आपण पाहिले तर इथे खेळलाय ऑनसेट मिडविकेटला देखील इथे टोलवला आणि तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील इथे मैदान उघडला. ते टीमचं अकाउंट ओपन होते. धावपलकोती धावेचा श्री गणेश देखील आपण पाहिले तर होते. एक धाव धावपलकोत आहेत. संदेश पार्टे इथे गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहते. द ग्रेट लिचन क्रिकेटर 40+ खेळाडू, फार मोठं क्रिकेट आपण पाहिलं तर सातत्याने खेळताना आपण त्यांना पाहिलेलं आहे. आणि इथे देखील आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होती पहिले षटक करतायत आलमभाई पठाण टीम वारचेकडनं. यावेळीचा चेंडूचा स्वॅग स्वीप केला आणि चेंडू मात्र जातोय स्क्वेअर लेगला. ऑन साईडला आपण पाहिलं तर एक चांगला फटका मॅन्डेटरी पॉवर प्लेचा वापर करत एक टप्पा घेत चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार, चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपलकोत आणि स्कोर कार्ड होते बनवलं गेला 2 चेंडू आणि 5 धावा. चांगली बॅटिंग देखील आपण पाहिलं तर सकाळपासून समीर रणसिंग आणि शुभम जाधव या जोडीकडनं आपण पाहतोय टीम खराडीसाठी. रिव्हर्स स्विच इट, एक नेत्रदीपक उलटा पुलटा चांगला फटका आपण पाहिलं तरी ते सजवलाय. चेंडू मात्र पाठवतोय एक टप्पा घेत की डायरेक्ट. पंचांचा निर्णय आपण पाहिलं तर तिथे येतोय, परंतु तिथे एक टप्पा घेत चेंडू मात्र चालेल सीमारेषा पार. समीर रणसिंगच्या बॅट मधून येतोय रिव्हर्स स्विच इट, चौकार. स्विच इट खेळलाय परंतु स्वीट चौकार देखील आपण पाहतोय. एक सुंदर फटका इथे मात्र खेळलाय समीर रणसिंगच्या बॅट मधून. यावेळीचा चेंडूचा समोर केलाय फटका चांगला आहे. गॅप मोठा स्ट्रेट टू द ग्राउंड. चेंडू मात्र चालेल सीमारेषा पार. समीरच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक सलग दुसरा लागोपाठचा 2 in row, एका पाठोपाठ एक, चौकार. धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा इथे बॅकफुट होती गेले. चेंडू मात्र खेळलाय डीप बॅकफुट पॉईंट थर्डमॅनच्या मधोमध. चेंडू आपण पाहिलं तर अडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि तिथे चेंडू अडवलाय. फेकी होते, क्षेत्ररक्षण सुरेख आहे. तोपर्यंत धावा देखील येत आहेत. स्कोर कार्ड होती आकडे इथे बदलताना बघायला मिळत आहेत. धावफलक पुढे जातोय. 5 चेंडू 15 धावा. पहिल्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. यानंतर आपण ऑल इंडिया ओपन हाफ देखील आपण पाहणार आहोत. आदरणीय सचिन ढवळे सर देखील आपण पाहिलं तर सायंकाळच्या सत्रात उपस्थित होत आहेत. सरांचं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. सकाळपासून आपण पाहिलं तर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत आपण पाहिलं तर फार बारकाईनं सरांचं लक्ष आपण पाहिलं तर आहेत आणि खरं तर त्यांच्या स्वप्नातून आणि कष्टातून ही स्पर्धा इथे आपण पाहिलं तर उभी राहिली. यावेळीचा चेंडूचा आणखीन एक उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु बॅटचं टॉपेज घेतलंय. स्टिकरवरती चेंडू लागतोय आणि तिथे टिपला जातोय चेल. विकेट येते. पहिला बॅटर होतोय मैदानावरती चेलबाद. समीर रणसिंगला आपण पाहतो इथे मैदानावरती विकेट येईल. पहिला फलंदाज देखील तो इथे मात्र होतो मैदानावरती चेलबाद. पहिल्या क्रमांकाचे षटक देखील संदेश पार्टे इथे करत होते आणि पहिल्या षटकात एक ब्रेक थ्रू देखील आपण पाहिलं तर संघाला मिळून दिलाय. धावपलकोत आणि स्कोर कार्ड ती धावा देखील इथे खर्च केलात, परंतु एक महत्वपूर्ण विकेट ते देखील आपण पाहिलं तर इथे मिळवले जाते. कमबॅक करते टीम आलमभाई पठाण स्पोर्ट्स क्लब पारजी संघ. त्यांच्या विरुद्ध देखील आपण पाहतोय खराडी स्पोर्ट्स क्लब खराडी 11 या टीमला देखील आपण इथे पाहतोय. अतिशय सुंदर ग्रीन घास मैदान, टर्फ विकेट आणि त्यावरती आपण पाहिलं तर प्रहार प्रीमियर लीगचं 12वं पर्व त्यातच काय सर्व या स्पर्धेचं इथे संपन्न होते. 6वं वर्ष देखील आपण या स्पर्धेचं पाहतोय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्रोप देखील आपण पाहतोय. धावपलकोत आणि स्कोर कार्ड ती एक विकेट गमावल्यानंतर 15 धावा त्या मात्र धावपलकोत आहेत. आकर्षक दर्जेदार प्रेक्षक गॅलरी आपण पाहतोय. उद्योगरत्न रतनजी टाटा, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम, अंतराळवीर सुनीता विल्यम्स या प्रेक्षक गॅलरी देखील आपण पाहतोय. 15 धावा धावपलकोत आहेत. पहिले षटक संपले. एक विकेट इथे गमावली गेली आणि षटक क्रमांक 2 सुरू होते. दुसरे षटक करण्यासाठी गोलंदाज येत आहेत महेश शिंदे.
इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर टाकलाय, धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि तोपर्यंत एक सिंगल येते. एका चोरट्या धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोणते आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक 2 महेश शिंदे करतात गोलंदाजीच्या मार्क होती. 4 षटकांची मॅच आहे. 4 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची मॅच, एक महत्त्वपूर्ण लढत, डुवाडायचा सामना. जिंकणारा संघ या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीत दाखल होईल आणि पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या माध्यमातून कोणती पहिली टीम ती असेल. यावेळीचा चेंडू होता, झेल टिपलाय. विकेटच्या पाठीमागे आपण पाहिलं तर सुंदर कॅच टिपतात त्या ठिकाणी शैलेश निवंगुने. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेटचं होतं पतन. बॅटर इथे होतात बाद. रोहन पवार, बिग विकेट गॉन. मोठा मासा गाला. बडी मछली चाल में महत्वपूर्ण विकेट इथे गमवतोय संघ खराडी स्पोर्ट्स क्लब, खराडी 11. दोन विकेट गमावल्यात. 16 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 2 इथे मैदान ती टाकला. ते 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना देखील इथे मैदान ती सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतो. महेश शिंदे कमबॅक करतायत. पुनरागमन वापसी करतायत. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. चेंडू हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत हर्षवर्धन सांगळे, परंतु चेंडू चाल टिप लॉंग ऑफ सीमा पार. उत्तुंग षटकार. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहतो आपल्या समोर स्क्रीनवरती आहेत. एक जबरदस्त फटका इथे मैदान ते खेळलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलं चेंडूला आणि थेट पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. बॅटिंगला वैभव आलाय. पहिल्या चेंडू ते षटकार ठोकतोय. 6 धावा तो इथे मात्र बनवतोय. यावेळीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक ताईंना टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट चोल पतन. आणखीन एक बॅटर इथे मात्र होते बाद. धक्का क्रमांक 3 खराडी स्पोर्ट्स क्लब खराडी संघाचा तिसरा फलंदाज बॅक टू द पहिले. विकेट आपण पाहिलं तर इथे गमवले जाते. बॅटर इथे आपण पाहिलं तर बाद होत आहेत. आज ऑल इंडिया ओपन खुल्या गटातील 4 टीम देखील आपण पाहणार आहोत. यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स क्लब या टीमला आपण पाहणार आहोत. धीरेनबाई शाह स्पोर्ट फाउंडेशन याही टीमला आपण पाहणार आहोत. सचिन ढवळे 11 प्रहार 11 या टीमला देखील आपण या स्पर्धेत पाहणार आहोत. आणि मंगलमूर्ती इन्फ्रा याही टीमला आपण या स्पर्धेत पाहणार आहोत. अतिशय दर्जेदार संघ आपण पाहिलं तर या स्पर्धेत उतरतायत. तगड्या ताकदवान टीम आपण पाहतोय. बलाढ्य संघांना देखील आपण या स्पर्धेत पाहणार आहोत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर 3 विकेट गमावल्यात. धावपल कोती 22 धावा. 22 रन लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 2 इथे टाकला ते केला ते गोलंदाज महेश शिंदेकडनं. 22 धावा धावपलकावर. इथे फटका चांगला आहे. गॅप मोठा. क्षेत्ररक्षक राहील दूरवरती. चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. धावा मिळत आहेत 4. एक चौकार देखील आपण पाहिलं तर केलाय. रिव्हर्स स्विचिट अटेम्प्ट केलाय. चांगला फटका आपण पाहिलं तर इथे मैदानावरती खेळून काढलाय आणि त्यावरती आपण पाहिलं तर तिथे एक चौकार देखील वसूल केलाय. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ आपण पाहतोय. या संपूर्ण नियामक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय पंढरनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड, उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय सचिनजी ढवळे सर, कार्याध्यक्ष हेमंतजी खैरे, संचालक अजयजी आवळे, ही संपूर्ण ऑफिशियल टीम कमिटी मेंबर म्हणून देखील आपण पाहतो. यावेळीचा चेंडू होता. पुन्हा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे विकेट गमावली जाते. रितेश मंडल तो मात्र होतोय झेलबाद. अमरजी खेडेकर देखील आपण पाहिलं तर पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे संचालक आहेत. संजयजी भालेराव, अविनाशजी रामगोडे, संदीपजी तावरे, अतुलजी बनकर, आकाशजी धोत्रे, बंडूशेठ भोसले, जय नाचरे, बुवा पवार, विकासजी पावडे, अफजलबाई मखतूम, महेंद्रजी जाधव ही संपूर्ण कमिटी मेंबरची टीम पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 4 विकेट गमावल्यात. 26 धावा धावपल होत आहेत.
26 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटकं देखील आपण पाहिलं तर संपलीत. उर्वरित 2 षटकं पहिल्या डावातील 12 चेंडू ते मात्र इथे बाकी आहेत. नागेश पुजारी येतात बॅटिंगसाठी. वन फ्रॉम खराडी स्पोर्ट्स क्लब खराडी 11 या टीम कडनं आपण पाहतोय. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या माध्यमातून हा संघ देखील आपण पाहिलं तर इथे पुरस्कृत केलाय. त्या टीमला देखील आपण इथे पाहतोय. 2 पैकी 2 सामने आतापर्यंत या दोनही संघाने जिंकलेले आहेत. जो संघ 3 पैकी 3 मॅच जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीत प्रवेश करेल. आणि ती टीम कोणती, तो संघ कोणता, ते देखील आपल्याला इथे मैदानी पाहायचे. महत्वपूर्ण लढती आपण पाहतोय. ही मॅच संपल्यानंतर प्रेक्षकांना सांगू इच्छितो ऑल इंडिया ओपन हाफला ती मात्र सुरुवात होणार आहे. स्ट्राइक एंड ती बॅटर शुभम जाधव. पहिला चेंडू आणि तो देखील मात्र खेळलाय. टिप लॉंगॉनच्या टोक्यावरतून पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. यावेळेचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर इथे एक मोठा फटका देखील आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले देखील इथे आपण स्क्रीनवरती पाहतोय. जबरदस्त बॅटिंग इथे मैदानी साकारतोय शुभम जाधव. नागेश पुजारीच्या सोबतीला आणि साथीला बॅटिंग करतोय. सलामीपासून बॅटिंग करतोय. आघाडीपासून मैदानावरती उतरलाय. या टर्फ विकेट होती, ग्रीन घास मैदान होती. सुंदर फलंदाजी करतोय. यावेळीचा चेंडू होता तो देखील मात्र खेळलाय जमिनीच्या समांतर ऑन साइड डीप मिड विकेटला. बॅकफुटवरती 4 फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला अडवतात, फेकी करतायत. तोपर्यंत एक सिंगल येते. एक धाव महत्वाची आहे. एक चेंडू देखील इथे फार महत्वाचा आहे. 33 धावा धावफलक होत्या. 4 विकेट गमावल्यात. षटक क्रमांक 3 मैदानी केला ते गोलंदाज धनाजी. यावेळीचा चेंडू होता तो देखील आपण पाहतोय. थोडासा टप्पा पाठीमागे ठेवला आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू खेळला डीप लॉंगॉनला. तोपर्यंत एक सिंगल येते. गुडलँड स्पॉट होती. टप्पा ठेवण्याचं काम धनाजीने सातत्याने केले. गोलंदाजीतून देखील कित्येक वेळा गोलंदाजाला आपण यश संपादित करताना पाहायला मिळाली. विकेट मिळवताना पाहायला मिळाली. काही डॉट बॉल करताना पाहिले. यावेळीचा चेंडू होता. इनसाइड आउट फटका खेळलाय टिप कव्हरला. चेंडू मात्र जाईल 1 टप्पा घेत, 2 टप्पा घेत, सीमारेषा पार, चौकार. 4 धावेंच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. एक चांगला फटका देखील शुभम जाधवच्या बॅट मधून आपण पाहतोय. फटका खेळल्या खेळल्या तो जागेवरती थांबला होता. त्याला वाटलं की चेंडू आता बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल, परंतु जसा क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळ येऊ लागला शुभमनं धावण्यासाठी धावपळ मैदानी सुरू केली. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहिलाय. धावफलक 38. 4 विकेट गमावल्यात. षटक क्रमांक 3. 4 ओव्हरची मॅच. इथे फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. उंची घेतोय परंतु लांबी घेताना पाहायला मिळत नाही. टिपलाय झेल. टेकन व्हेरी गुड कॅच. महेश शिंदे येतात चेंडू खाली. झेल टिपतायत तर विकेटचं होतंय पतन. शुभम जाधव इथे मात्र जात आहेत बॅक टू द पव्हिलियन. अडतीस धावा धावफलक होते आहेत. 5 विकेट इथे गमावल्या. तिसरे षटक देखील प्रगतीपथावरती सुरू आहे. कमबॅक केलं जाते. पुनरागमन वापसी देखील आपण पाहतोय. 4 षटकांची 4 ओव्हरची मॅच देखील आपण पाहतोय. यानंतर ऑल इंडिया ओपन हाफ देखील इथे मात्र मैदानावरती खेळला जाणार आहे. काल आपण ग्रुप ए पाहिला. ग्रुप बी देखील ऑल इंडिया ओपन गटातील इथे आज मैदानाच्या आतमध्ये खेळवला जाईल. 38 धावा धावफलक होत आहेत. 5 विकेट गमावल्या. षटक क्रमांक 3 इथे मैदानी केला जाते. अलंबाई पठाण स्पोर्ट्स क्लब वारजेचा संघ आपण पाहतोय. सकाळच्या सत्रात पहिली मॅच जिंकली, दुपारच्या सत्रात दुसरी मॅच जिंकली आणि सायंकाळच्या सत्रात तिसरी मॅच खेळतायत. डुबाडायची लढत आहे. करो अमरोचा सामना आपण पाहतोय. टिट फॉर टॅट प्रत्युत्तर द्यावा लागेल. दोन्ही टीम वरती टांगती तलवार आहे. इथे चेंडू देखील आपण पाहतोय. विकेट किपर यांच्याकडे जातोय. अडवला जाईल आणि तिथे एक डॉट बॉल येतोय. शैलेश निवंगुने आपण पाहतोय स्टँडच्या पाठीमागे सुंदर कलेक्शन करतायत. चांगला चेंडू अडवतायत आणि तिथे एक डॉट बॉल येतोय.
38 धावा धावपल होत आहेत, 5 विकेट गमावल्या. षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. 4 ओव्हरची मॅच देखील इथे मात्र सुरू आहे. यानंतर ऑल इंडिया ओपन खुल्या गटातील संघांना देखील आपण इथे पाहणार आहोत. यावेळीचा चेंडूचा तो मात्र केला, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण तितकं ताकदवान, शरीराच्या साह्यानं का होईना परंतु चेंडू अडवलाय, फील्ड केलाय आणि तोपर्यंत काही धावा देखील इथे मात्र रोखल्या गेल्यात. षटक क्रमांक देखील इथे सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतोय. शेवटच्या अंतिम षटकात स्लॉगवर टेतोर मध्ये गोलंदाजी करतायत हर्षवर्धन सांगळे इथे गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. या टीमकडे गोलंदाजीचे विकल्प पर्याय सातत्याने भरपूर राहिलेले आहेत. एक्स्ट्रा बाउन्स होता, रनआउटची संधी देखील आपण पाहतोय. स्वतः चेंडू आपण पाहिलं तर हाताने घेऊन जात आहेत, स्टंपला लावत आहेत आणि विकेट मिळवत आहेत. रनआउटच्या रूपानं बॅटरला बाद करतायत. शैलेश निवंगुने एक विकेट येते, तर फलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे होतोय रनआउट, धावबाद. विकेट गमावल्या जात आहेत खराडी स्पोर्ट्स क्लब खराडी 11 टीम कडनं. सुरुवातीला चांगली बॅटिंग केली होती शुभम जाधवनं, इम्प्रेस केलं होतं रोहन पवारनं. रितेश मंडल झटपट बाद झाला. रोहन पवार महत्वाच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर त्याच्यावरती जी जबाबदारी होती, जी जिम्मेदारी होती ती इथे आपण पाहिलं तर तो पूर्ण करू शकला नाही आणि तो झटपट बाद झाला. त्यानंतर इथे बॅटिंग ऑर्डर देखील आपण पाहिलं तर थोडंसं ढासळताना आपण पाहतोय. टॉप ऑर्डरमध्ये आपण सुरुवातीला काय बॅटर पाहिले जे आक्रमक फलंदाजी करतात, परंतु मिडल ऑर्डरवरती देखील आता फार मोठी जबाबदारी असेल खराडी स्पोर्ट्स क्लब खराडी 11 टीम कडनं. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूला अडवतायत, फेकी करतायत. रनआउटची संधी आणि आणखीन एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमावले जाते. फलंदाज होत आहेत रनआउट, बॅटर होतील धावबाद. यानंतर ऑल इंडिया ओपन खुल्या गटातील जो पहिला सामना होणार आहे त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण ही मॅच संपल्यानंतर टॉससाठी संपर्क करा. टॉस देखील आपण करणार आहोत. सचिन ढवळे प्रहार 11 आणि त्यांच्या विरोधात मंगल मूर्ती इन्फ्रा 11 या दोन संघात असेल ऑल इंडिया ओपन खुल्या गटातील आजच्या ग्रुप बी मधील दिवस क्रमांक 4 मधील पहिला सामना तो देखील इथे मैदानात खेळवला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आयोजक कमिटीकडनं आपलं किट कलेक्ट करा. कॅप्टनना विनंती असेल की आपण किट परिधान करूनच टॉससाठी त्या ठिकाणी येणं उचित आहे. जशी मॅच संपेल ऑल इंडिया ओपन खुल्या गटातील टीमसाठी काही नियम आहेत, काही नियम अटी आहेत ते देखील आपल्यापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून पोहोचवल्या जातील. इथे उसळणारा चेंडू होता, बॅटवरती मिडल चाला नाही, पुन्हा रनआउटची संधी, परंतु तिथे डायरेक्ट हिट तर केलाय, धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता पळून पूर्ण केल्यात. 2 धावा येत आहेत अतिरिक्त अवांतर बाईच्या रूपानं. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलकोती इथे बनवलं जात आहेत. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. स्लॉगर टेतोर मैदान टिकला तर हर्षवर्धन सांगळेकडनं 4 चेंडू टाकले, 4 धावा खर्च करतोय, थांबवले. बॅटिंग करणाऱ्या टीमला त्यानं रोखून ठेवले, शेवटच्या षटकात जकडून ठेवले. इथे चेंडू आपण पाहिलं तर किल्ला बॅटचं टॉप एज फाईन लेग डाऊन दी बॉल टिपला असेल. आणखीन एक विकेट गमावते संघ खराडी स्पोर्ट्स क्लब खराडी 11 संघाचा. बॅटर क्रमांक 8 इथे आपण पाहिलं तर होतोय झेलबाद. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहतोय स्क्रीनवरती होता. बॅकफूट होती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटचं टॉपेज घेतलं, फायनलेगच्या क्षेत्ररक्षकांना झेल टिपला आणि त्यानंतर बॅटर आपण पाहिलं तर डगआउटच्या दिशेने आपल्याला जाताना बघायला मिळतोय. विकेट येत आहेत, फलंदाज बाद होत आहेत. 42 धावा धावपलक होत आहेत, 8 विकेट गमावला. 4थं षटक सुरू आहे. स्लॉगर टेतोर आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू पहिल्या डावातील इथे मात्र बाकी आहे. 5 चेंडू टाकले तर हर्षवर्धन सांगळेनं 4 धावा खर्च करत एक विकेट मिळाली. एक महत्वपूर्ण ब्रेक थ्रू त्यांना आपल्या संघाला मिळून दिला. तर 2 बॅटर त्यानं इथे आतापर्यंत या षटकात रनआउट केलेत, धावबाद देखील इथे मात्र केलेत.
गोलंदाजी देखील इथे हर्षवर्धन सांगली करतोय शेवटच्या षटकात. चारही गोलंदाजांना आपण 4 षटकं इथे करताना पाहायला मिळाली. एक षटक होतं मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं. उसळणारा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर हवेत उडवलाय. पॉइंटला देखील आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटला शॉटमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल टिपतोय. विकेट येते आणि आणखीन एक बॅटर या षटकात मात्र होतोय झेलबाद. विकेट येईल, फलंदाज आउट. षटक देखील आपण पाहिलं तर संपते. पहिली इनिंग पहिला डाव देखील आपण पाहिलं तर इथे पूर्ण होते, संपला जातोय. धावपल कोते आणि स्कोर कार्ड होती इथे बनवलं गेलात. 9 विकेट इथे गमावले गेलात. 42वा धावपल कोते आहेत आणि विजयासाठी टार्गेट देखील आपण पाहिलं तर ठेवले गेले 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 43 धावा. 43 रन ट्विन 24 बॉल. 24 चेंडू आणि 43 धावा देखील इथे विजयासाठी बनवायच्यात. चला विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण पटपट चला. एका लाईनीत एका ओळीत लगेच आपण मैदानचा ताबा घ्या. बॅटिंग करणारी टीम आपण देखील सलामीच्या आघाडीचे बॅटर पाठवा. दुसऱ्या डावाला देखील आपण इथे लगेच सुरुवात करतोय. सेकंड इनिंग देखील इथे लगेच सुरू केली जाते. प्रहार प्रीमियर लीग 2025 12वे पर्व देखील आपण पाहिलं तर संपन्न होते. 12व्या पर्वात आज सकाळ दुपारच्या सत्रात पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या 8 संघांना आपण पाहिलं त्यातून हे 2 टीम 2 पैकी 2 मॅच जिंकत सामना क्रमांक 3 मध्ये क्वार्टर फायनलची मॅच खेळत आहेत. उपांत्य फेरीचा सामना ते मात्र इथे खेळताना पाहायला मिळत आहेत. जो संघ या मॅच मध्ये विजेता होईल तो पहिला संघ ठरेल पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेत बक्षीस पात्र फेरीत पोहोचणारा. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होईल. सेकंड इनिंग देखील या मॅच इथे आपण पाहणार. चला विनंती आहे थोडी घाई करा. बॅटिंग करणारी टीम आपल्या आघाडीचे बॅटर थोडे पटपट पाठवा. वेळ आपल्याकडे कमी आहेत, वेळेची बंधनं देखील आपल्याकडे आहेत. वेळेत आपल्याला सामना इथे सुरू करणं गरजेचं आहे कारण का त्यानंतर ऑल इंडिया ओपन खुल्या गटातील टीम देखील आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि ते सामने देखील आपल्याला इथे वेळेत पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे विनंती केली जाते की थोडं पटपट चला. आघाडीचे सलामीचे बॅटर आलमबाई पठाण स्पोर्ट्स क्लब वारचे या टीमला आपण पाहतोय विजयासाठी टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे सलामीचे बॅटर इथे मैदानावरती उतरत आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानावरती पोहोचते. दोन्ही ऑफिशियली अंपायर मैदानावरती दाखल होत आहेत. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होईल. एका बाजूला श्रीकांत खुणे, महेश शिंदे लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. आघाडीला आपण पाहिलं तर सलामीचे जोडीदार बॅटिंगसाठी मैदानात उतरत आहेत आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात. महाराष्ट्रातील अलंकारिक शब्दांचे बादशाह, अलंकारिक शब्दांचं भांडार यानंतर कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय नरेश डोमे सरांना. प्रकाश मडके सर, एक सन्मान आपल्याला मंचावरती करायचा आहे. गेले 2 दिवस ज्यांचा मधुर आवाज या स्पर्धेसाठी लाभलेला आहे आणि त्यांच्या आवाजातून या स्पर्धेची रंगत निश्चित वाढलेली आहे. खेड तालुक्यातील वाडा गावचे सुपुत्र आणि टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचलेले व्यक्तिमत्व उत्तम सावंत सरांचा सन्मान आपण मैदानामध्ये करणार आहोत. मी विनंती करतो आदरणीय सचिन ढवळे सरांना, त्याचबरोबर अतुल बनकर सर तिथे उपस्थित आहेत. विनंती करतो आपण उत्तम सावंत सरांना सन्मानित करा. या सामन्याला सुरुवात होते आणि पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळत इथे अगदी फुलटॉस होता आणि काय सुंदर स्टाईल मध्ये चेंडू उडवला. श्रीकांत खुणेची ही ओळख आहे. क्रिकेटच्या तंत्रामध्ये अत्यंत सुंदर फलंदाजी करतो. तिकडे प्रेक्षकांनी जास्त बॉल आणायच्या भानगडीत पडू नका.
नाही बॉल मिळाला तर जाऊ द्या, हा आपण नवीन बॉल घेऊ. एक जबरदस्त मॅच आपण इथे बघतोय. मॅच आहे ती आलमभाई पठाण स्पोर्ट्स फाउंडेशन वारजे विरुद्ध खराडी 11. खराडी 11चा संघ निश्चित पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या स्पर्धांमध्ये वाखाणण्यासारखी कामगिरी करतोय. आज निलेश लोंढे गोलंदाजी मार्कवरती उजव्या हाताने ओव्हर द विकेट उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू होता. श्रीकांत खुणेसाठी खूप खेचून आणलं पुढे, मात्र कनेक्शन नाहीये. आणि परत एकदा बघू शकतो आपण लेंथ बॉल होता. पायाची मुवमेंट सुरुवातीला दिसली, त्यानंतर चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, मात्र फसलेला हा प्रयत्न होता. 6 धावा धावफलकावरती. लेंथ बॉलला हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न केला, मात्र पुन्हा एकदा लिफ्ट मिळाली नाही चेंडूला. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. 7 धावा फलकावरती आहेत आलमभाई पठाण स्पोर्ट्स फाउंडेशन वारजे. 21 चेंडू आणि 36 धावा विजयाचं समीकरण. तसं पाहिलं तर एवढा मोठा सामना नाही, परंतु आकाशात ढग दाटून आल्यानंतर थोडासा परिणाम होतो फलंदाजीवरती. त्या ढगांचा फायदा घेणार का? यस, पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. लेंथ बॉल. क्रिकेटमध्ये काय केलं पाहिजे गोलंदाजाने त्याची पूर्ण जाणीव निलेश लोंढेला. त्यामुळे जरी तो आता त्याच्या गावच्या संघाकडून खेळत असेल तरी निश्चित प्रोफेशनल टीम्समध्ये देखील रेग्युलर खेळणारा हा खेळाडू आहे. आणि हेच वैशिष्ट्य आहे पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचं वैशिष्ट्य आहे. टीमची बांधणी करत असताना काही ठराविक विभाग प्रत्येक संघांना दिलेला आहे आणि तिथे असलेले मग सगळे खेळाडू. वाईट चेंडू आहे. कुणी प्रोफेशनल असेल, अजून नॉन प्रोफेशनल असेल, कुणी अपकमिंग स्टार्स असेल, सगळ्यांना तुम्हाला टीममध्ये खेळता येतं. आणि त्यामुळे प्रत्येक टीममध्ये तुम्ही बघा इथे प्रोफेशनल प्लेयर्स आहेत. यानंतर ऑल इंडिया ओपन पूलला सुरुवात होणार आहे. काल सुद्धा तुम्ही सगळ्यांनी मॅचेस बघितले असतील. तर इम्पॅक्ट प्लेअरचा नियम आपण वापरतोय, त्यामुळे प्रत्येक संघाला विनंती, प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला फ्रेश लिस्ट द्यायची आहे. प्रत्येक मॅचमध्ये फ्रेश लिस्ट. आता या मॅचमध्ये यानंतर जे ऑल इंडिया ओपन खेळणार आहे हवेमध्ये चेंडू आहे आणि इथे पहिला फलंदाज महेश शिंदे इथे बाद होणार आहे. एका धावसंख्येवरती महेश बाद. 2 चेंडूंचा केला सामना आणि पहिला धक्का इथे आलमभाई पठाण स्पोर्ट्स फाउंडेशन वारजे संघाला. तर यानंतर जी मॅच होणार आहे ऑल इंडिया ओपन पूलमध्ये त्या संघामध्ये खेळणाऱ्या त्या सामन्यांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी संघ नायकांसाठी सूचना आहे. इम्पॅक्ट प्लेयर आपण नियम वापरतोय आणि त्यामुळं तुमची फ्रेश लिस्ट, आता पहिल्या सामन्यामध्ये आम्ही लिस्ट दिली आणि मग दुसऱ्या सामन्यामध्ये लिस्ट द्यायची गरज नाही असं नाही आहे. तुम्हाला पहिल्या सामन्यामध्ये जी लिस्ट द्याल, दुसऱ्या सामन्यामध्ये जरी 30 द्यायची असेल तरी फ्रेश द्या. नवीन लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. खेळणारे 11 खेळाडू आणि त्यानंतर सबस्टिट्यूट, जेवढे काही सबस्टिट्यूट असतील तुमच्याकडे 3-4, त्या सगळ्यांची नावं द्या आणि त्यापैकी तुम्हाला कोणताही प्लेअर इम्पॅक्ट करता येईल हे पण लक्षात असू द्या. सबस्टिट्यूट मधला कोणताही खेळाडू तुम्हाला इम्पॅक्ट करता येईल आणि ऐन वेळेस करता येईल. असं नाही की मॅच सुरू होण्याच्या अगोदर आमचा हा इम्पॅक्ट आहे, काही आवश्यकता नाही. तुम्ही ऐन वेळेसही इम्पॅक्ट प्लेअरला मैदानामध्ये आणू शकता, तो तुमचा अधिकार आहे, तुम्ही तो वापरू शकता. पण एक लक्षात ठेवा, तुमची टीम फलंदाजी करते आणि फलंदाजी करताना तुम्हाला जर प्लेअर इम्पॅक्ट करायचा आहे तर बाद झालेला प्लेअरला इम्पॅक्ट करता येणार नाही. हे लक्षात ठेवा. जे अपकमिंग येणारे प्लेअर असतात ज्यांची बॅटिंग अजून व्हायची आहे, तर त्यापैकी तुम्हाला एक प्लेअर बाहेर काढावा लागेल आणि मग सबस्टिट्यूटचा प्लेअर आतमध्ये आणावा लागेल. गोलंदाजी करताना देखील तसंच आहे. तुमची टीम गोलंदाजी करते आणि तुम्हाला प्लेअर इम्पॅक्ट करायचा आहे, तर ज्या गोलंदाजाने षटकं टाकलेली आहेत त्याच्याऐवजी तुम्हाला प्लेअरला इम्पॅक्ट करता येणार नाही. त्याऐवजी अगोदर बॅटिंग केलेला फलंदाज जरी तुम्ही बाहेर करून बॉलर आतमध्ये घेतला तरी चालेल.
या अगदी म्हणजे IPLच्या धर्तीवरच आपण हे सगळे नियम वापरलेले आहेत, ते बघितलेले आहेत आणि त्याच नियमांमध्ये कुठेही तोडफोड आपण केली नाही. त्याच पद्धतीनं ते नियम सगळे आपण वापरणार आहोत ॲज अ इम्पॅक्ट रूलच्या बाबतीमध्ये. सगळ्यांनी लक्षात ठेवा. यस, उंच फटका इथे आणि सुंदर असा षटकार बघायला मिळेल. श्री खुणेच्या बॅटमधून येत आहेत त्या 6 धावा. या अगोदर देखील ताबडतोड फलंदाजी राहिली श्री खुणेच्या. सुरुवात षटकाराने केली होती मागच्या मॅचमध्ये देखील प्रभावी फलंदाजी आणि या मॅचमध्ये देखील पुन्हा एकदा प्रभावी फलंदाजी. या ठिकाणी एक लक्षात ठेवा, बॉल दिला जाईल. ऑल इंडिया ओपन पूल मध्ये आपण एक महत्वाचा नियम तुम्हाला सांगतोय. एकदा का बॉल हरवला की नवीन बॉल मैदानामध्ये येणार आहे आणि एकदा का नवीन बॉल घेतला की परत हरवलेला बॉल जरी आला मैदानामध्ये तरी तो वापरता येणार नाही. अगदी स्पष्टपणे आम्ही ऑल इंडिया ओपन पूल साठी सूचना देतोय. बॉल एकदा का हरवला आणि पंचांनी नवीन बॉल मैदानामध्ये घेतलाय तर नवीन बॉलनेच पुढे मॅच सुरू होईल. की कोणत्याही परत तुम्ही जरी म्हणालात की हा मॅच बॉल आहे आम्ही सापडून आणलाय तरी तो मैदानामध्ये घेतला जाणार नाही. नवीन बॉलनेच मॅच तिथून पुढे सुरू होईल. स्क्वेअर लेगला चेंडू आहे. एक धाव तिथून प्राप्त होणार आहे आणि धावफलक पुढे पोहोचतोय. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 16 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. निलेश लोंढे आणि त्यांची टीम आम्ही क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजासाठी ओळखतो. निश्चित असं वाटलं होतं की या धावांसाठी निश्चित जोरदार प्रतिकार होईल. मात्र पहिल्या षटकामध्ये निलेशनं थोडी निराशा केलेली आहे. इतर गोलंदाजांवरती आता जबाबदारी असणार आहे. 16 चेंडू 25 धावांची आवश्यकता. आदित्य जाधव डाव्या हाताचा फलंदाज. आदित्यचा अगदी देखणा फटका. त्याचा स्ट्रॉंग झोन आहे स्क्वेअर लेग आणि मिड विकेट. आदित्य जाधवचा मजबूत स्ट्रॉंग झोन आहे आणि तिथे त्याला बॉल मिळाला की बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोच आहे. 4 धावा इथे मिळत आहेत. धावफलकावरती 22. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विजय आता अजून जवळ आलेला आहे. तर बघायचे आता गोलंदाज काही वेगळा बदल करेल का या मॅच मध्ये. आदित्य जाधवला कसं रोखणार आहे. मागच्या मॅच मध्ये दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. श्री खुणे आणि आदित्य जाधव मोठी भागीदारी देखील आली होती. यावेळेस उचलण्याचा प्रयत्न आहे. चेंडू तिथून निसटतोय आणि स्क्वेअर लेगला डीप वरून क्षेत्ररक्षक पोहोचला तिकडे. तर 2 धावा निश्चित आदित्य जाधवला मिळतील. अर्थातच आलमभाई पठाण वॉरियर्स वारजे संघ पोहोचतोय 24 वर. 19 अजून गरज आहे. 14 चेंडू 19. दुसऱ्या फेरीमध्ये रंगलेली ही लढत आहे. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ अधिकृत संघ आज त्यांच्यासाठी स्वतंत्र पूल आहे आणि निश्चित अशी एखादी स्पर्धा इतक्या चांगल्या स्टेजवरती खेळायला मिळते त्यासाठी आम्ही सन्माननीय आदरणीय सचिन ढवळे सरांना मनापासून धन्यवाद देऊ. आज पुण्यामध्ये देखील क्रिकेट क्षेत्रातील सगळे जाणकार पुढे आले आणि त्यांनी पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाची स्थापना केली. त्यामध्ये महत्त्वाचं इनिशिएटिव्ह होतं अजय आवळे सरांचं आणि त्यामधूनच ज्यांना क्रिकेटमध्ये जाण आहे क्रिकेटची रुची आहे अशाच संचालकांना संचालक मंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळेच सचिन ढवळे सरांकडे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवलेली आहे. आज या स्पर्धेमध्ये प्रहार प्रीमियर लीग ही 12व्या सीझन मध्ये स्पर्धा पार पडते. या अगोदर 11 सीझन झालेले आहेत मागच्या 6 वर्षामध्ये आणि भारतातली एकमेव स्पर्धा अशी आहे की जी वर्षातून 2दा होते. प्रहार प्रीमियर लीग 2दा होते वर्षातून. ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील दीपावलीच्या निश्चित पुढे मागे प्रहार प्रीमियर लीगचं आयोजन होतं. एकदम दीपावलीच्या दिवसांमध्येच स्पर्धांचं आयोजन होतं दरवर्षी.
पहिल्या सत्रामध्ये आणि त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा एकदा प्रहार प्रीमियर लीगचं आयोजन होतं. खरं तर या अगोदरच्या पर्वांमध्ये आपण फक्त सचिन ढवळे प्रहार मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा होती. ती हळूहळू ऑल इंडिया ओपन झाली आणि त्यानंतर यावर्षी पुणे जिल्ह्यातल्या सर्व ताकदवान खेळाडूंना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि तेही कोणती 1 रुपयाही प्रवेश फी न देता. याबरोबरच एक चांगला फटका 4 धावा इथे मिळतील. चौकाराबरोबरच धावफलक पुढे पोहोचणार आहे. ग्राउंड्समॅन जे आहेत ग्राउंड्समॅनला विनंती आहे की मॅच संपल्याबरोबर आपण तयार राहा आतमध्ये जाण्यासाठी लाईन आउट करा. ग्राउंड्समॅनला विनंती आहे ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण लाईन आउटसाठी जायचं आहे आणि मधल्या वेळामध्ये आपण पुढच्या इनिंगचा टॉस करणार आहोत पुढच्या मॅचचा आणि त्याचबरोबर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील तिथे देणार आहोत. यस बॅकफूट वरून पुन्हा चांगला प्रयत्न ओढा कॅच अप्रतिम झेल. खरं तर तो पुढे थोडासा स्पीड कंट्रोल झालं नव्हतं मात्र चेंडू हातातून सुटू दिला नाही. कंट्रोल ऑन बॉल जबरदस्त कॅच. फलंदाज बाद होईल आदित्य. यस इथे आता सन्मान होतोय मंचावरती आपले सर्वांचे लाडके समालोचक. या स्पर्धेमध्ये त्यांचा श्री गणेश लाईट्सच्या माध्यमातून देखील सहकार्य आहे आणि बरोबरीनं समालोचनाचं देखील सहकार्य त्यांचं आपल्याला लाभलेलं आहे. उत्तम सावंत सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. आदरणीय सचिन ढवळे सरांच्या शुभ हस्ते उत्तम सावंत सरांना सन्मानित केले जाते आणि पाठीमागून अजय आवळे सर त्यांच्याविषयी कॉम्प्लिमेंट देत आहेत की काम उत्तम आहे, नाव सुद्धा उत्तम आहे. आणि सर्वोत्तम समालोचकांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. अतुल बनकर सर पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे संचालक हे देखील तिथे उपस्थित आहेत. चांगला फटका आहे. 1 धाव यावेळेस प्राप्त होईल. नवीन फलंदाजाला धावा घेण्याचा प्रयत्न जरूर दिसतोय संदेश पार्टे यांच्याकडून. 35 वरती पोहोचतील 2 गड्याच्या 34 वरती पोहोचतायत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये 9 चेंडू आणि 9 धावा या स्थितीमध्ये मॅच आहे. काल आपण 3 वाजता बरोबर मॅच सुरू केली होती ऑल इंडिया ओपनच्या. थोडं आपण लेट झालेलो आहोत त्यामुळं टॉस बॉक्समध्ये देखील दोन्ही संघांनी येऊन थांबा. जास्त उशीर नकोय. सचिन ढवळे प्रहार 11 आणि मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर मंगलमूर्ती संघाचे संघनायक मला वाटतं गणेश आडवळे सरच आहेत. संघ मालक आणि संघनायक गणेश आडवळे ताबडतोब मंचा टॉस बॉक्स मध्ये या. त्याचबरोबर सचिन ढवळे सर असणार आहेत. गणेश आडवळे सर, सचिन ढवळे सर संघ मालक संघनायक दोन्ही पण एकाच भूमिकेमध्ये आहे आणि दोन्ही संघनायकांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये या. तिथे मनीष पाटील सर आपल्या समवेत जोडले जातील. मनीष पाटील सरांना विनंती आपण आपली पोझिशन घ्या. आपल्याला वेळ दवडायचा नाही अजिबात. ही मॅच संपल्याबरोबर आपण टॉस करणार आहोत. tenniscricket.in ऑपरेटरला विनंती आहे आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि नवीन लिंक लगेच तयार करून ठेवा. लिंक तयार झाली की लगेच आपण काय करणार आहोत टॉस करणार आहोत. प्रेझेंटेशन होईपर्यंत या मॅचचं प्रेझेंटेशन होईपर्यंत आपल्याला लिंक तयार करायची आहे आणि त्याबरोबर ग्राउंड्समननी लगेच लाईन आउट करायचं आहे. ही मॅच पूर्ण करत असतानाच चला सगळ्यांनी रेडी राहा. ग्राउंड्समॅन रेडी राहा. वेळ अजिबात 1 मिनिट आपल्याला घालवायचं नाहीये आणि मॅच संपल्याबरोबर विजयी संघाचे
मॅन ऑफ द मॅच कोणी असतील खेळाडू त्यांनी लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपली ट्रॉफी आपलं बक्षीस स्वीकारण्यासाठी तयार राहा. सामना अंतिम चरण सीमेवरती आलेला आहे. पहिला पूल होता पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या स्पर्धेतील, अर्थातच प्रहार प्रीमियर लीग मधील हा पहिला पूल आहे आणि पहिल्या पूल मधील अखेरची लढत आपण मैदानामध्ये संपन्न करतोय. 39 धावा फलकावरती, 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. ओनली 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. शेवटचे 6 चेंडू 4. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करायचा आहे. गोलंदाजाला हवं ते क्षेत्ररक्षण तो सेट करतोय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू वाईडिश मिड ऑफला आणलेला आहे. डीप लॉंग ऑफचा खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला पाठवलेला आहे. जो खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला होता त्याला डीप कव्हरला पाठवलेला आहे. आणि आता पाहायचंय 6 चेंडू 4. हवेमध्ये चेंडू जरूर आहे. ओढा कॅच, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय, अद्भुत कॅचची नोंद इथे होते आणि फलंदाज चौथा बाद होईल. 5 चेंडू 4 धावा. काय मॅच आपण बघतोय. श्रीकांत खुणे होणार आहे बाद. मोक्याच्या क्षणी खराडी संघाने आपला खेळ उंचावलाय. काय कॅच घेतलेला आहे. स्क्रीनवरती आपण बघा परत एकदा. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, उजव्याशा बराचसा बाहेर होता चेंडू आणि खूप लांब होता, मात्र हवेमध्ये झेप मारली आणि तिथे कॅच पकडलेला आहे. रितेश मंडलचा प्रतिम झेल. 5 चेंडू 4 या स्थितीमध्ये मॅच आहे. मनीष जेवतोय, तुम्ही प्रेझेंटेशन टॉस करणार. मनीषला पहिल्या इनिंगला बसवतो. याचबरोबर या सामन्यामध्ये विजय संपादन करत आलमभाई पठाण वॉरियर्स वारजे संघ पोहोचतोय सेमीफायनल मध्ये. विजय संघाचं अभिनंदन. 3 मॅच सलग त्या संघाने जिंकलेले आहेत. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार लगेच आपण प्रदान करतोय आणि मॅन ऑफ द मॅच आहे महेश शिंदे. दोन्ही संघाने शेक हँड करा आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये महेश शिंदे आपण तिथेच थांबा. चला ग्राउंड